लडाख हा भारतातील सर्वात उंचीवर वसलेला केंद्रशासित प्रदेश आहे. लडाखला छोटा तिबेट असंही म्हटलं जातं. लडाखमध्ये बौद्ध संस्कृतीचा मोठा प्रभाव आहे आणि येथे अनेक सुंदर मठ मॉनेस्ट्रीज आहेत. हे जगातील सर्वात उंच आणि दुर्गम भागांपैकी एक असून इथे थंड आणि कोरडे हवामान असते. इथे ऑक्सिजनचं प्रमाण कमी असल्यामुळे शरीराला अनुकूल होण्यासाठी 1-2 दिवस विश्रांती घेणं आवश्यक असतं. उंच पर्वत, निळसर तलाव, बौद्ध मठ, अद्भुत निसर्ग आणि थरारक रस्ते यामुळे हे ठिकाण पर्यटकांचं स्वप्नवत ठरतं. लडाख हे फक्त साहसी प्रवासासाठीच नव्हे तर त्यांच्या संस्कृती, शांतता आणि निसर्ग सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. चला तर मग आज आपण लडाखमधील 10 पर्यटन स्थळांबद्दल माहिती घेऊया. नंबर 1, पेनगॉंग तलाव. पेनगॉंग तलाव हे लडाखमधील सर्वात प्रसिद्ध आणि आश्चर्यकारक ठिकाण आहे. हा तलाव साधारणतः 134 किलोमीटर लांब असून त्याच्या 5व्या भागात भारताचा समावेश आहे, तर उर्वरित भाग तिबेटमध्ये आहे. या तलावाची खासियत म्हणजे त्याचा रंग दिवसातून अनेक वेळा बदलतो. निळा, हिरवा आणि तांबडसर अशा छटा येथे पाहायला मिळतात. या तलावाच्या पार्श्वभूमीवर हिमाच्छादित पर्वत आणि निळे आकाश दिसते, जे पर्यटकांना मंत्रमुग्ध करते. 3 इडियट्स या बॉलिवूडच्या प्रसिद्ध चित्रपटातील शेवटचा सीन येथे शूट करण्यात आला होता. त्यामुळे हा तलाव आणखीनच लोकप्रिय झाला आहे. येथे कॅम्पिंगचा आनंद घेण्यासाठी मे ते सप्टेंबर हा सर्वोत्तम कालावधी आहे. नंबर 2, नुब्रा व्हॅली. लडाखच्या सौंदर्यात भर घालणारी नुब्रा व्हॅली ही एक वाळवंटी पण गजबजलेले खोरे आहे. इथे वाळूचे विस्तीर्ण डोंगराळ प्रदेश आणि एका बाजूला उंच उंच हिमशिखरे दिसतात. हे ठिकाण श्योक आणि नुब्रा या 2 नद्यांच्या संगमामुळे तयार झाले आहे. व्हॅलीमध्ये भेट द्यावी असे ठिकाण म्हणजे डिस्किट मठ, जिथे 106 फूट उंच बुद्ध मूर्ती आहे. याशिवाय इथे बॅक्ट्रीन उंट दिसतात. ते दुहेरी कुबड असलेले दुर्मिळ उंट आहे. इथे प्रवास करण्यासाठी खारदुंगला पास पार करावा लागतो आणि उन्हाळ्यात पर्यटकांसाठी हा उत्तम काळ आहे. नंबर 3, खारदुंगला पास. खारदुंगला पास हे जगातील सर्वात उंच वाहन योग्य रस्त्यांपैकी एक मानले जाते. हा पास समुद्र सपाटीपासून 18,379 फूट उंचीवर आहे आणि लेह शहराला नुब्रा व्हॅलीशीही जोडतो. हा रस्ता विशेषतः बाईक रायडरसाठी प्रसिद्ध आहे, कारण येथे ड्रायव्हिंग करताना रोमांचक अनुभव मिळतो. अत्यंत थंड हवामान, कमी ऑक्सिजन पातळी आणि हिमाच्छादित पर्वत यामुळे येथे प्रवास करताना योग्य खबरदारी घ्यावी लागते. साहस प्रेमींसाठी हे एक स्वप्नवत ठिकाण आहे आणि येथे येण्यासाठी मे ते ऑक्टोबर हा योग्य काळ आहे. नंबर 4, लेह पॅलेस. लेह शहराच्या मध्यभागी वसलेला लेह पॅलेस हा 17व्या शतकातील ऐतिहासिक राजवाडा आहे. या राजवाड्याचे बांधकाम तिबेटी वास्तुकलेच्या धर्तीवर करण्यात आले आहे. हा राजवाडा पूर्वी नामग्याल राजघराण्याचा निवास होता, परंतु आता एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनला आहे. या राजवाड्यातून लेह शहराचे सुंदर दृश्य दिसते आणि येथे विविध तिबेटी चित्रपट, हस्तकला आणि प्राचीन वस्त्र संग्रहालय आहे. इतिहास प्रेमी आणि फोटोशूटसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. नंबर 5, मॅग्नेटिक हिल. मॅग्नेटिक हिल हे लडाखमधील सर्वात रहस्यमय ठिकाणांपैकी एक आहे. येथे गुरुत्वाकर्षण विरोधी प्रभाव असल्याचे दिसून येते, जिथे गाड्या इंजिन बंद करूनही वरच्या दिशेने सरकतात. हा एक नैसर्गिक भ्रम आहे की खरोखर काही चुंबकीय शक्ती आहे याबद्दल वाद आहे, परंतु तरीही येथे अनेक पर्यटक भेट देतात. हे लेह पासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि येथे गेल्यावर हा अनोखा अनुभव नक्कीच घ्यायला हवा. नंबर 6, सो मोरिरी तलाव. सो मोरिरी हा लडाखमधील दुसरा प्रसिद्ध तलाव आहे, जो समुद्र सपाटीपासून तब्बल 15 फूट उंचीवर स्थित आहे. पॅंगॉंग तलावाच्या तुलनेत येथे पर्यटकांची गर्दी कमी असते, त्यामुळे येथे शांतता अनुभवता येते. या तलावाचा निळसर रंग आणि सभोवतालच्या पर्वतरांगांमुळे अप्रतिम दृश्य तयार होते. याशिवाय येथे स्थलांतरित पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य असल्याने पक्षी निरीक्षकांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. नंबर 7, डिस्किट मठ. नुब्रा व्हॅलीमध्ये स्थित डिस्किट मठ हा लडाखमधील सर्वात जुना बौद्ध मठ आहे. या ठिकाणी एक भव्य 106 फूट उंच मैत्रीय बुद्ध मूर्ती आहे, जी दूरवरूनही स्पष्ट दिसते. इथे गेल्यावर बौद्ध धर्माचा शांत आणि आध्यात्मिक स्पर्श जाणवतो. याशिवाय येथून नुब्रा व्हॅलीचे सुंदर दृश्य दिसते, यामुळे फोटोग्राफीसाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. नंबर 8, हेमिस मठ.
हेमिस मठ हा लडाखमधील सर्वात मोठा आणि श्रीमंत बौद्ध मठ मानला जातो. हा मठ लेह पासून 45 किलोमीटर अंतरावर आहे आणि येथे दरवर्षी हेमिस फेस्टिवल भरवला जातो, ज्यामध्ये बौद्ध नृत्य आणि विविध धार्मिक कार्यक्रम असतात. या मठात प्राचीन तिबेटी हस्तलिखिते आणि चित्रपट संग्रहित आहे. बौद्ध धर्म आणि तिबेटी संस्कृती जाणून घ्यायची असेल तर तुमच्या लडाख प्रवासामध्ये हे ठिकाण असायलाच हवे. नंबर 9, झंस्कार व्हॅली. झंस्कार व्हॅली ही लडाखमधील सर्वात दुर्गम आणि सुंदर खोरे आहे. येथील चादर ट्रेक हा जगातील सर्वात थरारक ट्रेक्सपैकी एक मानला जातो, जिथे पर्यटक बर्फाच्छादित झंस्कार नदीवर चालण्याचा अनुभव घेतात. उन्हाळ्यात येथे रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेता येतो. हे ठिकाण निसर्गप्रेमी आणि साहसी प्रवासांसाठी खास आहे. नंबर 10, गुरुद्वारा पठार साहिब. लेह पासून 25 किलोमीटर अंतरावर स्थित गुरुद्वारा पठार साहिब हे शीख धर्मातील एक पवित्र स्थळ आहे. असे मानले जाते की गुरु नानक यांनी येथे ध्यान केले होते. येथे एक पवित्र दगड आहे ज्यावर त्यांचे पाऊल उमटल्याचे सांगितले जाते. हिंदू, शीख आणि बौद्ध धर्मीय भाविक येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात. मित्रांनो, लडाख हे केवळ प्रवास करण्याचं ठिकाण नाही, तर एक अनुभव आहे. बर्फाच्छादित पर्वत, शांत तलाव आणि रोमांचक रस्ते, यामुळे हे प्रत्येक ट्रॅव्हलरच्या बकेट लिस्टमध्ये असायलाच हवं. धन्यवाद. थँक्यू.